पुढची कथा येते, बिदुंग नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याची पत्नी आहे चंचुला. कायचं नाव? चंचुला. हा जो बिदुंग आहे ना, हा विरोधाभास वागणार आहे, पत्नीच्या विरोधाभास वागणार आहे. यांच्या घरामध्ये असं आहे, पत्नी ही पतिव्रता आहे पण माणूस त्या लायकीचा. पत्नी ही पतिव्रता असते कधी कधी कुठल्या घरामध्ये, पण पती तसा नसतो. बऱ्याच घरांमध्ये बाया धार्मिक असतात पण माणसांना आवडत नाही, आणि बऱ्याच घरांमध्ये माणसं धार्मिक असतात, बायांना आवडत नाही. पण 90% असं असतं की महिला मंडळ धार्मिक असते, माणसांना ते आवडत. तुम्ही सांगा बरं, लोटावर जल घेऊन जाणार आहे महिला मंडळ, चला आपण दोन्ही तसा काय मोडून जल टाकतो, तुला जल तर लावून माझ रिकाम डोक्याला देऊ नको, मन मंजूर होते माझ्या. त्यांना ते बिचारे कामात व्यस्त असतात दिवसभर, त्यांना नाही वेळ भेटत. म्हणजे खरं तर दिवस अख्खा जातो त्यांच्या कामामध्ये, पण तुम्ही मात्र त्याच्यामध्ये असतात. या बिदुंग आणि चंचुला याच्यामध्ये असंच होतं की यांच्यामध्ये एक मत नव्हतं, विरोधाभास होतं. आणि पतिव्रता होती कोण? चंचुला. पतिव्रतेची व्याख्या काय माय? ऐका ना, पतिव्रतेची व्याख्या. पतिव्रता म्हणजे पतीचा पाय दाबणारीच पतिव्रता असते असं अजिबात नाही. पतीची व्याख्या, पतिव्रतेची व्याख्या तुकोबार म्हणतात, पतीची या अनुसरुणी मता तुका म्हणे पतिव्रता. जी पतीच्या मतानुसार वागते तिला काय म्हणायचं? पण जर पती चुकीचा असेल तर त्याच्या मताला विरोध करते, ती सुद्धा पतिव्रता आहे बरं का. पतीचं मत योग्य असेल की त्याला साथ देणं, ती पतिव्रता आहे. आणि पतीचं मत चुकीचं असेल आणि त्याला विरोध करणं, म्हणजे त्याचा अर्थ असा करू नका की पाय दाबणारी पतिव्रता नसते, म्हणजे पाय दाबू नये असं अजिबात नाही. पाय दाबावा बरं का. महिला मंडळ आपल्या पतीचा पाय दाबावा, याचा फायदा आहे. तो जगातला सगळ्यात मोठा उपाय आहे. कारण याला कारण काय माहिती का? पतीच्या पायामध्ये असतो शनी आणि आपल्या महिलांच्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये असतो मंगल. काय असतो? मंगल. या मंगलचा प्रभाव शनीवर पडल्यानंतर शनीची दशा दाबली जाते आणि घरामध्ये धनाची आणि आवक वाढते, लक्ष्मी अधिक प्रमाणामध्ये घरात येते, घरामध्ये लक्ष्मी अधिक येते. म्हणून लक्ष्मी माता सुद्धा काय करते? पाय दाबते. कोणाचा? श्री विष्णूंचा. म्हणून दररोज पतीचा पाय माणसे म्हणते ना असा मारच पाहिजे, नाही जात तसं नाही. तुम्ही जाऊन सांगतो तुम्ही बी पाय दाबानी इच्छा माहित पाहिजे ना. पाय शिरा करे तरी त्यांना पाय बराच पाय दाबाना कमी, गया दाबान काम नाही जास्त येत. पण जर तुमचा पती माडकरी असेल, चांगला असेल तर पाय दाबत करायची सेवा. काय होतं? तुम्ही पाय बी दाबतोस, तुम्ही डोकं बी दाबतोस, पण को आहे 5 तारीखले 10 तारीख आहे तुमच्याकडे. आपल्या महाराष्ट्रात 5 तारीख आहे ना, 10 तारीखले हे खावे असंच आहे ते. पगार नाही, मी काय म्हणा माणूस, तू काहीच म्हणू नको. बिल तकी जायचे, बाटलावाला पैसा येतो, लाईट बिल बाकीचे, ऊस ना लेट यायचे, तर किराणावाला, तू काहीच म्हणू नको. एवढी आपला खऱ्या अर्थाने मी खरंच एवढ्या कथेमध्ये कधी हसवायचो नाही, पण आता गरज का झाली माहिती तुम्हाला? संसारामध्ये तुम्ही नाही रडतातच येत. संसारामध्ये रडायला कारण लागत नाही. संसारामध्ये एवढी कारणं झाली, रडायसाठी एवढी कारणं झाली. कुठेतरी अशा कथा कीर्तनामध्ये बसूनच तुम्ही 2 तास तुमचं टेन्शन हरवतात आणि तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येतात आणि या ठिकाणी तुम्ही वेळ देतात. जपानमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव लॅट्रिन होतं, पण त्यांना त्या ठिकाणी, आता तुम्ही पाहिलंय त्यांची मूर्ती बऱ्याच दुकानावर असते. लाफिंग बुड्डा पाहिलाय ना तुम्ही? लाफिंग बुड्डा, हसणारा तो मोठं ढेरी असते त्याच्यासाठी ठेवला असतो दुकानांमध्ये, असे हात करून असतो. तर असे वेगवेगळ्या मूर्त्यांमध्ये तो लाफिंग बुड्डा असतो. याची कथा माहिती का तुम्हाला? याची कथा, हा जपानमध्ये राहायचा
जपानमध्ये याने भगवान बुद्धांचा एक आवडता शिष्यांपैकी एक शिष्य होता. याने काय केलं, शिष्यांकडे भगवान बुद्धांकडे गेला आणि बुद्धांची दीक्षा घेतली. आणि ज्या दिवसापासून दीक्षा घेतली त्या दिवसापासून ते 3 मित्र होते. 3 मित्र वेगवेगळ्या पोजमध्ये, काही असे काही असे, काही 3 पोजेसमध्ये असतात. ते 3 बुद्ध आहेत. तर त्यांनी जशी दीक्षा घेतली बुद्धांची त्या दिवसापासून त्यांनी एकच करायचं, चायनाच्या जपानच्या मार्केटमध्ये जायचं, बाजारामध्ये, आणि बाजारात जाऊन जोरदारात हसायचं, जोरदारात हसायचं. लोक विचार करायचे हसता काय, जवळ गेले त्यांना तुम्ही हसता काय, काही कारण नाही, फक्त हसतोय. मग लोक काय करायचे, त्यांच्याकडे पाहून हसायचे. काय करायचे, हसायचे. असं करता करता अनेक दिवस झाले. त्यांना विचारलं, बाबा तुम्ही का हसतात, का हसतात, तुम्ही का हसतात. त्याने तेच सांगितलं की जगामध्ये रडण्यासाठी अनेक कारण आहे, हसण्यासाठी कारण नाहीत. हसण्यासाठी तुम्हाला कोण ते रील्स पाहावे लागतात 30-30 सेकंदाचे, तरी आता हसणं आवडच झालंय. खूप जास्त हसण्यासारखं असलं असं पुढचा चेंज करून घेतात. लोकांचं आता हसणं कमी झालंय. तो लाफिंग बुड्डा म्हणायचा, त्याने मरेपर्यंत तेच केलं. मरताना त्याच्यामधला एक पहिला जो तिघांमधला पहिला मेला ना, पहिला मेला त्याला ठेवल्यावर लोक, हजारो लोक जमले. लोकांना वाटलं आता एक मेलं तरी हे दोघं तरी रडतील, पण दोघं रडले नाही. तो दोघं हसलेच. ते मेल्यावर सुद्धा हसले. आज परिणाम असा आहे, आज पूर्ण जगभरात मोठ्या मोठ्या दुकानावर त्यांचे पुतळे लोक ठेवतात की त्या ठिकाणी आनंदी राहावं. आनंद जगण्यात सूत्र राजा हो. ग्रंथांच्या, संतांच्या, भगवंताच्या संगतीत आलं की तुम्ही आनंदी राहता. हा तो विदुंग आहे, आज चंचुलाच्या विरोधात आहे. माय तो काय करायचा, चोरी करायचा. चोरी करून जे पैसे आले त्या पैशातून, माफी मागून बोलतो तुमच्या मुलासारखा आहे मी, पण बोलणं गरजेचं आहे, तो परस्त्रीशी संग करायचा. आपल्या पत्नीला सोडून इतर स्त्रियांशी, वेश्यांशी संग करायचा. पुरुष मंडळी, पुढची कथा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ऐका, मी तुमचा आहे म्हणून ऐका. मला सांगावंच लागेल, सांगेलच मी. ऐका. तो परस्त्रीशी संग करू लागला. इतकं 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 प्रमाण वाढलं त्याचा संग जसा वाढला, एके दिवशी काय झालं की त्या पत्नीला माहीत पडलं, हा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय. घरात एवढी सुंदर पत्नी असून हा परस्त्रीशी संग करतोय, माझ्यापासून लांब जातोय. म्हणून तिने आता ठरवलं की मी सुद्धा त्या ठिकाणी परपुरुषाशी संग करेल. आणि ती जारा पुरुषाशी संग करू लागली. असं करता करता दिवसामागून दिवस गेले. एके दिवशी हा घरी आला आणि आपल्या पत्नीला परस्त्रीशी संग करताना पाहिलं. आणि पहिल्या याला राग आला आणि याने मारायला सुरुवात केली तिला. त्यावेळेस ती म्हणाली, अहो तुम्ही परस्त्रीशी संग करतो तेव्हा मी तुम्हाला काही बोलली का? आता मी तुम्हाला त्या ठिकाणी सापडले तर तुम्ही मला मारतायत. दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर आता त्याने सांगितलं, चिंता करू नको, तू सुद्धा परपुरुषाशी संग कर, पण फुकट करू नको, पैसे आण आणि ते पैसे मला दे आणि त्या माध्यमातून मी परस्त्रीशी संग करेल. आता ज्या घरामध्ये पती पत्नी दोघं व्यभिचारी झाले, तो परिवार तरी चालणार कसा आहे? विरोधाभास संसार सगळा सुरू झाला. परिणाम एके दिवशी तो विदुंग त्या ठिकाणी मेला. अपघाती मृत्यू झाला त्याचा. आणि ही चंचुला आहे, चंचुलेचं त्या ठिकाणी मगाशी जे बोललो, चर्मावर त्या ठिकाणी लोक प्रेम करतात, कातडीवर प्रेम करतात. मगाशी जे गीत म्हटलं त्याच्यातच एक सुंदर अजून एक त्या ठिकाणी वाक्य मला कडवं आठवतं. रक्त मांस हड्डी के डेर पर मडा हुआ है चाम. हे चामडं काढलं वरचं, खाली एकच आहे सगळ्यांचं. रक्त आहे, मांस आहे, हड्डी आहे, याच्या व्यतिरिक्त काही आहे? विषय असा आहे, हे जर चामडं काढलं ना, फक्त हे काळं आणि गोरं एवढाच फरक आहे. त्याच्यापेक्षा वेगळा काही फरक मधले जे मटेरियल आहे ना ते एकच आहे, फक्त वरती कातड आहे. पण देख उसी की सुंदरता को हो जाती नींद हराम. हे कातड्याचं सुंदरता पाहून झोपा उडता लोकांच्या, रात्रभर झोपत नाही, तिची वाट पाहतात. दादा ही मोठी चूक आहे आपल्या जीवनातली. कातड्यावर प्रेम करू नका. चंचुला जशी त्या ठिकाणी म्हातारी झाली, त्या ठिकाणी म्हातारी झाल्यानंतर ती आता फिरता फिरता तीर्थक्षेत्रावर जाऊ लागली. चूक कळली होती. आता माणसाला चूक कळते, उशीर व्हायला नको. उशिरा चूक करून काही फायदा नाही. फिरता 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 गया नावाच्या क्षेत्रावर गेली. कुठे गेली? गया. तीर्थावर स्नान करताना काही नियम आहेत, लक्ष देऊन ऐका. आता हा पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तीर्थावर स्नान करताना काही नियम आहेत. तीर्थावर जे करतो प्रातकाळी तिला स्नान म्हणतात.
आणि घरी जे बाथरूम मध्ये करतो त्याला काय म्हणतो आपण? आंघोळ म्हणतो. हे स्नान नाही. स्नान करताना काही नियम आहेत. स्नान करताना अर्घ्य व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? अर्घ्य. कोणाकोणाला अर्घ्य व्हायचं, कसं व्हायचं तुम्हाला सांगेल. अर्घ्याचे प्रकार आहेत. पहिलं अर्घ्य सूर्यदेवाला. कोणाला? 3 वेळेस अर्घ्य व्हायचे. दुसरं अर्घ्य त्या ठिकाणी मायबाप हो पितरांना. कोणाला? पितरांना. पाणी घ्यायचंय आणि आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याकडून ते पाणी सोडायचंय. कोणाला सोडायचंय? पितरांसाठी. का? ते पित्र या ठिकाणी आले आहेत की नाही माहीत नाही. आपले पूर्वज आले आहेत की नाही माहीत नाही. पण आपण जर तीर्थक्षेत्रावर गेलोय तर त्या पूर्वजांना सुद्धा इथलं स्नान मिळावं म्हणून आपल्या अंगठ्याकडून पाणी सोडायचं. तिसरं अर्घ्य साधू संतांना, ज्यांच्यामुळे ही भूमी त्या ठिकाणी आहे, ते पाणी घेऊन ते मधल्या दोघं हातांच्या याच्यातून आपण ते पाणी खाली सोडावं. पाणी घ्यायचं, 3 वेळेस सोडायचं. आणि चौथं अर्घ्य जे आपल्या स्वतःला, ते अर्घ्य हातात घेऊन आपल्या अंगावर टाकायचं. आपल्या हातल्या पांडुरंगाला ते चौथं अर्घ्य द्यायचंय. असे 4 प्रकारचे अर्घ्य तीर्थक्षेत्रावर जाऊन नाभी इतक्या पाण्यामध्ये उभं राहून, कुठपर्यंत? नाभी इतकं. नाभीपेक्षा वरही नको आणि खाली नको, नाभी एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून ही 4 प्रकारची अर्घ्य द्यायला हवी. तरच तीर्थक्षेत्राचं स्नान करण्याचा फायदा मिळतो. डुबकी मारायला हवी. डुबकी किती वेळ? डुबकी मारली म्हणजे 1 घंटा खाली थांबायचं, बरोबर ना? नाही ना? डुबकी मारली की लगेच वर निघायचं. अशा किमान 3 डुबक्या आपण त्या ठिकाणी मारायच्या आहेत. तिघाच्या मागे सुद्धा शास्त्र आहे. आता एवढं वेळ आपल्याला सांगायला परवडणार, उद्या आपण सांगू काही कारण. तर त्या ठिकाणी मायबाप हो असे 4 प्रकारचे अर्घ्य देऊन त्या ठिकाणी ती मंदिरात गेली. आणि मंदिरात पंडितजी कथा सांगत होते. कथा सांगताना पंडितजी म्हणाले की परस्त्रीशी संग केला असेल एखाद्या पुरुषाने आणि एखाद्या स्त्रीने परपुरुषाशी संग केला असेल तर त्या ठिकाणी त्यांना मृत्यू लोकामधून यम लोकात घेऊन गेल्यानंतर त्यांचे वस्त्र काढून त्यांना कडक अशा तप्त अशा खांबाला त्या ठिकाणी लावून त्यांना कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. आणि त्यांना विविध प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले जातात. हे सगळं ऐकून ती घाबरली आणि घाबरून त्या पंडितजींजवळ गेली. आणि पंडितजी एकांतात असताना ती म्हणाली, पंडितजी तुम्ही जे बोललेत ना ते पाप माझ्याकडनं झालंय. मग या पापातून मुक्ती मिळण्यासाठी मला काहीतरी सांगा, काहीतरी उपाय सांगा ना पंडितजी. म्हणजे एकच काम कर, तू शिवपुराण कथा ऐक, तुझं ते पाप धुतल्याशिवाय राहणार नाही. ओकार दिला, कथा ऐकत गेली. ऐकता एके दिवशी तिचा प्राण गेला. प्राण गेल्यानंतर ती शिवलोकात गेली. शिवलोकात गेल्यानंतर आता ती हळूहळू आईसाहेब पार्वतींच्या जवळ येऊ लागली आणि आईसाहेब पार्वतींची लाडकी दासी झाली. ऐका, आईसाहेब पार्वतींची लाडकी दासी झाली. आणि दासी झाल्यानंतर आईसाहेब पार्वतींना पूजा करण्यासाठी ती त्या ठिकाणी फुलं आणून देऊ लागली, पूजेची सामग्री आणून देऊ लागली. असं करता 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 त्या ठिकाणी सामग्री आणता आणता आईसाहेबांची अगदी प्रेमाची झाली. आईसाहेबांनी तिला एक दिवशी विचारलं, चंचुला म्हणे काय? म्हणे तू चिंतेत दिसते मला, का चिंतेत राहते ग? चंचुला म्हणाली, आई चिंतेत राहण्याचं एकच कारण आहे. म्हणले काय? मी तर तुमची दासी झाली, मला तर मोक्ष भेटला, मी तुमच्या सेवेत आहे, माझं काही त्या ठिकाणी मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला एकच चिंता आहे, एकच चिंता आहे. काय चिंता आहे? ते कुठं असतील? काय चिंता? ते कुठं असतील? खरं सांगू महिला मंडळ, तुम्ही इतक्या रागात येताना कधी कधी माणसावर एवढा राग करता, रागाच्या भरात तुम्ही माहेराला निघून जातात. कधी कधी निघून जातात माहेराला. निघून गेल्यावर 4 दिवस 8 दिवस माहेरात थांबता. 8-10 दिवसानंतर एवढंसं तोंड करताना आई जवळ येतात. आणि त्या आई जवळ येऊन आई म्हणते, बेन तुम्ही तोंड टाकलं का? उपयोगी काय नाही माय, मन करत चांगलंच मन चितलं का बा आमना बांजर कधी फिरस होईल काही नाही. तिला कोण खाईल बी म्हणाव नाही, मन जाऊ द्या आमना घर. तुम्ही इतक्या रागात असतात ना, किती रागात असू द्या, पण तुमचं प्रेम असतं यांच्यावर. आता या म्हाताऱ्या असतात, इकडच्या नाही सांगत, गावाकडच्या म्हाताऱ्या दलादलीची बांगोळी बस कोई मी भांडण झालं की मग तो म्हातारा जा चाललो मी, म्हातारी जा निघा. म्हातारा रागात जातं, म्हातारा असं पुढे जातं, मागे फिरून पाहतं, आते बोलाय तोय बोलाय काय नातू जातो, बाबा ओ बाबा घर चाललो मी. म्हातारा निघतो मारुतीच्या मंदिरावर. म्हातारा 12 वाजे घ्या 1 वाजे घ्या. म्हातारा मजबूत भूक लागली. म्हातारा सकाळी म्हणणारे 2 भाकरी गावांचं होय. म्हातारा वाट पाहतोय, आता म्हातारी बोलाई तोय म्हातारी बोलाई.
1:30 वाजून गेले, 2 वाजून गेले. म्हातारी म्हणाली नातवाला, होय तू पप्या काय होय तू जाय तू दलाल बोलायले तरी बातडा होईल. आता पप्या बोलावले, पप्या गया पळत पळत, बाबा दूरच थांबतो तो, तू घर बोलावं चाल नाही येणं मला घर येणं शेका जाऊ घर नाही मी मग थांब रे येऊ दे मला. परत ते जातच. ती म्हातारी म्हणतो ना की प्रेम येतो एकमेकांविषयी. काय आहे? प्रेम आहे. तुम्ही कितीही रागावलं ना तरी तुमचं यांच्याविषयी प्रेम असतं. ती चंचुला म्हणाली मला मोक्ष भेटला, पण ते कुठं असेल? आईसाहेब पार्वती साहेबांनी डोळे बंद केले, सांगितलं विंध्य नावाच्या पर्वतावर तुझा पती हा त्या ठिकाणी पिशाच्य योनीमध्ये आलाय. कोणत्या योनीमध्ये? पिशाच्य भूत योनीमध्ये. भूत योनीमध्ये यायचं कारण काय? अपूर्ण जगला, अपघाती मेला, मरणाच्या अगोदर मृत्यू यायच्या अगोदर मेला. म्हणून जेव्हा मृत्यूचा काळ निश्चित होता, पण मृत्यूचा काळाच्या अगोदर मेल्यामुळे मृत्यूचा काळ येईपर्यंत त्याला पिशाच्य भूत म्हणून त्या ठिकाणी फिरावं लागतं. म्हणजे असं माई मी काय करू, हा तुंबरू घे आणि तुंबरूला घेऊन तू जा आणि जाऊन त्या ठिकाणी हो त्या तुंबरूला घेऊन त्या ठिकाणी शिवपुराण कथा कर, जेणेकरून तुझा पती ते ऐकेल. पाठवा तुंबरू आणि माता. जसं त्या ठिकाणी मायबाप हो. आता हे बघा हे नारदाच्या सारखे तुम्हाला दिसत आहेत, पण ते नारद नाही, लक्ष देऊ नका. हे तुंबरू आहे. कोण आहे? जसं नारद हे भगवान विष्णूचं भजन सतत करतात, जसं की तुंबरू सतत भगवान शंकराचं भजन करतात, म्हणून त्यांना तुंबरू म्हटलं जातं. त्यांच्याकडे असणार तंबोरा आणि हे तुंबरू आहेत. नारद यांना जो गंध आहे तो वैष्णव असल्यामुळे उभा असतो आणि हे शैव असल्यामुळे त्यांना आडवा गंध आहे, त्रिपुंड आहे, आडवा त्रिपुंड आहे. घडलं असं, दोघं आल्यानंतर त्या ठिकाणी विंध्य नावाच्या पर्वतावर तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी मायबापू जसे त्या ठिकाणी येऊन पोचल्यानंतर त्या ठिकाणी आईसाहेब म्हणू लागल्या, ती चंचुला म्हणू लागली कुठं असेल चिंता करू नका, इथंच असेल. मग त्यांनी त्या ठिकाणी भजन करायला सुरुवात केली आणि त्या भूताचं आवाहन केलं की तो प्रेत आत्मा आहे ना, आणि तो प्रेत आत्मा नाचतच झाला. आणि सुंदर अशी कथा श्रवण करता करता आता त्या असणाऱ्या बिदुंगला मोक्ष त्या ठिकाणी मिळाला. आई चंचुला आई साहेबांनी पाहिलं की याला त्या ठिकाणी मोक्ष मिळालाय. आणि मग त्या ठिकाणी मायबापू या कथेला पूर्णविराम त्या ठिकाणी मिळतो. बिदुंग आणि चंचुलीला दोघांना मोक्ष मिळाला. ही शिवमहापुराण कथेची ताकद आहे. जिवंत असणाऱ्या व्यक्तींना मोक्ष मिळतो यात नवल नाही. मृत आत्म्यास सुद्धा मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून